विद्यार्थी मित्रांनो, स्वामी रामानाथ तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड, संजीवनी महाविद्यालय चापोली, अर्थशास्त्र विभाग प्रमुख भालेराव उत्तम पंढरी, BA फर्स्ट इयर। कालच्या पिरियडमध्ये आपण आडसीमेची व्याख्या पाहिली होती। आजच्या पिरियडमध्ये डॉक्टर मार्शल यांची दुसरी व्याख्या आहे, कल्याणकारी स्वरूपाची व्याख्या। आडसीमेच्या व्याख्येवर अनेक अर्थशास्त्रज्ञ टीका केलेल्या आहेत। त्या अर्थशास्त्राच्या टीकेवर डॉक्टर मार्शल यांनी कल्याणकारी स्वरूपाची व्याख्या केलेली आहे। एडविन कॅनन, पिकू, विल्यम वेब्रिज व डॉक्टर मार्शल यांनी कल्याणाशी संबंधित अर्थशास्त्राच्या व्याख्या स्पष्ट केलेल्या आहेत। अर्थशास्त्र म्हणजे भौतिक किंवा आर्थिक कल्याणाशी संबंधित मानवी प्रक्रियाचा अभ्यास होय, असे डॉक्टर मार्शल यांनी म्हटलेले आहे। डॉक्टर मार्शल यांनी 1890 मध्ये आपल्या प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमिक्स या ग्रंथात अर्थशास्त्राची व्याख्या पुढील प्रमाणे केलेली आहे। अर्थशास्त्र म्हणजे जीवनाच्या सामान्य व्यवहारात गुंतलेल्या मानव समाजाचा अभ्यास होय। यात मानवी कल्याणाच्या भौतिक साधनाची प्राप्ती व तिचा उपयोग यांच्याशी संबंधित केलेला आहे। ऑडेन स्मिथ यांनी जी संपत्ती प्रधान व्याख्या केलेली होती, ती संपत्ती प्रधान व्याख्या 100 वर्षे जगाला मान्य होती। डॉक्टर मार्शल यांनी 1890 मध्ये हे कल्याणासंबंधी व्याख्या, ऑडेन स्मिथची संपत्ती प्रधान व्याख्या केलेली नष्ट करून कल्याणकारी स्वरूपाची व्याख्या उदयास आणलेली आहे। इकॉनॉमिक्स इज स्टडी ऑफ मेक mankind in this originality business of life in examine that part of individual and social activity which is most closely considered the attainment and which the use of the material of well-being. This is on side is study of wealth and on the other and more important side of part of the study of man, डॉक्टर मार्शल। हे डॉक्टर मार्शल यांनी कल्याणकारी स्वरूपाची व्याख्या उद्या सांगितली आहे। डॉक्टर मार्शल यांनी जास्तीत जास्त कल्याणाला महत्त्व दिलेले आहे। कल्याण म्हणजे काय? व्यक्ती जिवंत असल्यानंतर व्यक्तीला अनेक वस्तूपासून समाधान, आनंद मिळत असतो। आनंद जर समजा, मग कल्याण 2 स्वरूपाचे आहे। एक कल्याण भौतिक आणि अभौतिक। कल्याण 2 स्वरूपाचं आहे, भौतिक आणि अभौतिक। जे आपण वस्तू सेवन करतो त्याला म्हणायचं भौतिक, आणि त्या सेवनापासून जे आनंद मिळतं, जे समाधान मिळतं, त्याला म्हणायचं अभौतिक स्वरूपाचं कल्याण। कल्याण 2 प्रकारचं आहे। कल्याण समजा एखाद्या पहिलवानाला दुधापासून जेवढा आनंद मिळतो आणि एखाद्या दारुडेला दारूपासून जेवढा आनंद मिळतो, जर आपण कल्याण व्यक्ती परत्वे बदलत असतं, व्यक्ती परत्वे बदलतं। जर आपण पहिलवानाला दारू पाजवली तर तो उलट्या करतो, आणि दारूला दूध पाजवली तर तो व्यक्ती काय करतो? उलट्या करतो। म्हणजे कल्याण व्यक्ती परत्वे बदलत असतं, असं डॉक्टर मार्शल असे म्हणतात। मग डॉक्टर मार्शल यांच्या व्याख्येचे अनेक वैशिष्ट्ये आहेत। डॉक्टर मार्शल यांनी प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये कल्याणकारी स्वरूपाची व्याख्या उद्या सांगली। म्हणून डॉक्टर मार्शल यांच्या व्याख्येचे वैशिष्ट्य, पहिले वैशिष्ट्य आहे, अर्थशास्त्र एक सामाजिक शास्त्र आहे। सामाजिक हा शब्द का उदयास आला? तर सामाजिक शब्द हा
अर्थशास्त्र समाजाशी, समाजशास्त्र समाजाशी, राज्यशास्त्र हे समाजाशी आहे. म्हणून मनुष्य हा एक सामाजिक प्राणी आहे. मॅन इज ए सोशल ॲनिमल. डॉक्टर मार्शल यांच्या मते समाजाच्या बाहेर एकटा राहणाऱ्या टार्झन, रॉबिन्स, रुसो किंवा हिमालयातील साधू संन्यासी यांच्या आर्थिक व्यवहाराचा अभ्यास अर्थशास्त्रात केला जात आहे. केवळ समाजात राहणाऱ्या व समाज मान्य किंवा करणाऱ्या मानवाचा अभ्यास अर्थशास्त्रात केला जातो. म्हणूनच डॉक्टर मार्शल यांची मते चोरी, भ्रष्टाचार इत्यादीचा अभ्यास अर्थशास्त्रात होत नाही. कारण अर्थशास्त्र हे सामाजिक शास्त्र आहे. म्हणून जसं टार्झन हिमालयात राहतो, हिमालय यांच्याशी राहतो, म्हणून अर्थशास्त्र हे सामाजिक शास्त्र आहे अशी अर्थशास्त्राची पहिली व्याख्या केलेली आहे. नंबर दुसरं वैशिष्ट्य असं आहे सामान्य व्यवहाराचे अध्ययन. अर्थशास्त्रात समाज, कुटुंब, व्यक्ती एकत्र राहत असतो, म्हणून अर्थशास्त्र एक सामाजिक शास्त्र आहे. परंतु अर्थशास्त्र व्यवहारामध्ये सामान्य व्यवहाराचे अध्ययन केले जाते. जीवन जगण्यासाठी प्रत्येकालाच काम करावे लागते. जसे शेतकरी, शेतमजूर, नोकरदार, व्यावसायिक शेतीवर काम करतात, शिक्षक शिकवतो, ड्रायव्हर मोटार चालवतो, इत्यादी कार्य ही भिन्न भिन्न असले तरी या प्रत्येक कार्यामागे गरजा भागविणे हा एक उद्देश असतो. म्हणून अशा प्रकारे जीवनातील सामान्य व्यवहार म्हणजे गरजा पूर्ण करताना करावे लागणारे आर्थिक प्रयत्न. म्हणूनच म्हणतात अर्थशास्त्रात सामाजिक व्यवहाराचा, अर्थशास्त्रात समाजाचा अभ्यास केला जातो. मग डॉक्टर मार्शल यांच्या तिसऱ्या व्याख्याचे वैशिष्ट्य आहे वैयक्तिक व सामाजिक प्रयत्न. वैयक्तिक म्हणजे स्वतः आणि सामाजिक म्हणजे एकापेक्षा अनेक व्यक्ती एकत्र येऊन करणारे व्यवहार. समाजात राहून सामूहिकपणे प्रयत्न करणाऱ्या तसेच एकट्याने वैयक्तिकरित्या प्रयत्न करणाऱ्या मानवाच्या आर्थिक प्रयत्नाचा अर्थशास्त्रात अभ्यास केला जातो. हे डॉक्टर मार्शल यांचं तिसरं वैशिष्ट्य आहे. कारण डॉक्टर मार्शल यांनी जास्तीत जास्त कल्याण या संकल्पनेमध्ये, कल्याण या शब्दाकडे, संकल्पनेकडे, पिगुने, पॅरोटोने कल्याणकारी संकल्पनेला अत्यंत महत्त्व दिलेलं आहे. नंबर 4 वैशिष्ट्य सांगितलं जातं की डॉक्टर मार्शल यांचं मानवी कल्याण हे साध्य आहे. प्रत्येक व्यक्ती जीवन जगण्यासाठी, प्रत्येक प्राणी जीवन जगण्यासाठी सतत धडपडत असतो, म्हणजेच मानवी कल्याण हे साध्य आहे. डॉक्टर मार्शल यांनी मानवी कल्याणाला साध्य किंवा उद्दिष्ट मानले आहे. मानवाचा सर्व आर्थिक व्यवहार कल्याणाच्या प्रतिष्ठेतच होत असतो. मानवी कल्याण हे गरजाच्या पूर्तीवर अवलंबून आहे. मानवाच्या गरजा अमर्यादित आहे, परंतु मानवाच्या अमर्यादित गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांच्याकडे असलेले साधनं मात्र अपुरे आहेत. वेळ, पैसा आणि काळ. ही व्याख्या रॉबिन्स या अर्थशास्त्रज्ञांनी केलेली आहे. ह्या व्याख्येवर अनेक अर्थशास्त्रांनी टीका केलेल्या आहेत. आपण टीका पुढल्या ह्याच्यात पाहू. नंबर 5 वैशिष्ट्य आहे संपत्ती हे एक साधन. आता आडम स्मिथ यांनी सांगितलेले आहे संपत्ती म्हणजे काय. ज्या घटकात 4 गुणधर्म आहेत, उपयोगिता, विनिमयता, उत्पादकता, भविष्यवाणी, ह्याला त्यांनी आडम स्मिथ यांनी संपत्ती असे म्हटलेले आहे. आता डोक्याचे केस सुद्धा संपत्ती आहे. कारण डोक्याचे केस कुठेही मिळत नाही. त्या केस आपण विनिमय होतो, उपयोग होतो, मनुष्यभयता गुणधर्म आहे. म्हणून आडम स्मिथची व्याख्या ही संपत्ती प्रधान व्याख्या आहे.
म्हणून संपत्ती हे एक साधन आहे, माध्यम नाही. संपत्तीच्या सहाय्याने आपण वस्तू आणि सेवा खरेदी करतो आणि आपण त्याचं सेवन करतो. मग संपत्ती हे कल्याण प्राप्तीचे एक साधन आहे. ॲडम स्मिथ यांनी संपत्तीला साध्य मानून संपत्तीच्या बाजूने झुकलेले पारडे ही डॉक्टर मार्शल यांनी संपत्तीला माध्यम मानून सरळ केलेले आहे, असं ॲडम मार्शल यांच्या व्याख्येच्या वैशिष्ट्यामध्ये म्हटले. नंबर 6 वैशिष्ट्य, मार्शल हा नव सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ आहे. जसं 1776 पासून 1890 पर्यंत ॲडम स्मिथची व्याख्या जगाला मान्य होती, कारण त्या कालखंडामध्ये व्यक्तीच्या गरजा, व्यक्तीचा उपभोग, व्यक्तीचा आनंद असलेल्या गरजा ह्या सीमित होत्या. परंतु 1890 पासून अनेक घडामोडी झाल्या. लोकाला रोजगार, उपभोग, विनिमय, औद्योगिकीकरण, 17व्या शतकामध्ये झालेली औद्योगिक क्रांती, 18व्या शतकामध्ये झालेली इंग्लंडमधली औद्योगिक क्रांती, ह्या सर्व घडामोडी पाहून संपत्तीला गौण स्थान देण्यात आलं आणि जास्तीत जास्त कल्याणाला महत्त्व देण्यात आलेलं आहे. मग संपत्ती एक साधन, संपत्ती एक कल्याण प्राप्ती साधन आहे. ॲडम स्मिथ यांनी संपत्तीला साध्य मानून संपत्तीच्या बाजूने झुकलेले पारडे हे मार्शल यांनी नष्ट केले आहे. म्हणून डॉक्टर मार्शल यांच्या 6वे वैशिष्ट्य असं आहे, भौतिक साधनाचा अभ्यास. आता साधनं 2 प्रकारचे आहेत, भौतिक आणि अभौतिक. भौतिक हे आपल्या डोळ्याला दिसतं, परंतु त्याही पासून अत्यंत कल्याण मिळतं. अभौतिक आपल्या डोळ्याला दिसत नाही, त्यापासून यालाही मिळतो. मग भौतिक साधनाचा अभ्यास डॉक्टर मार्शल यांनी डोळ्यांना दिसणाऱ्या भौतिक साधनाचाच विचार केलेला आहे. डोळ्यांना न दिसणाऱ्या सेवाचा त्यांनी विचार केलेला नाही, असं डॉक्टर मार्शल यांचे मत आहे. आता एखाद्या रोग्याला डॉक्टरने तपासणी केल्यानंतर ते रोगी बरा झाल्यानंतर त्यापासून जो आनंद मिळतो, जे समाधान मिळतं, ते समाधान अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणजेच भौतिक साधनापेक्षा जास्तीत जास्त आनंद अभौतिक साधनापासून मिळतो. जर एखाद्याला टेन्शन असेल, एखाद्याला संगीत, दया, धर्म, परोपकार, एकमेकांमध्ये सहाय्य केल्यानंतर जो समाधान मिळतं, त्यांचा विचार डॉक्टर मार्शल यांनी केलेला आहे, परंतु ॲडम स्मिथनी केलेला नाही. नंबर 7, आर्थिक प्रयत्नाचा अभ्यास. डॉक्टर मार्शल यांनी मुद्रा प्राप्तीसाठी होणाऱ्या प्रयत्नाचा समावेश अर्थशास्त्रात केला आहे. परोपकार, सहानुभूती, प्रेम म्हणून केलेले अनार्थिक प्रयत्न म्हणूनच त्यांनी अर्थशास्त्रातून वगळले आहे. उदाहरणार्थ, आजारी मुलाची एखाद्याने सेवा केल्यानंतर जे समाधान मिळतं, जे आनंद मिळतो, त्यांचा अभ्यास ॲडम स्मिथने केलेला नाही, परंतु डॉक्टर मार्शल यांनी केलेला आहे. म्हणून आर्थिक प्रयत्नाचा अभ्यास केला. नंबर 8 वैशिष्ट्य आहे, साधनाचा निश्चित आहे. साधन निश्चित आहे. डॉक्टर मार्शलच्या मते अर्थशास्त्रात कल्याणात सहाय्य करणाऱ्या साधनाचा विचार होतो. म्हणून मद्यपान, जुगार इत्यादी कल्याण करणाऱ्या साधनाचा त्यांनी अर्थशास्त्रात विचार केलेला नाही. म्हणून डॉक्टर मार्शल यांनी आपलं 8 वैशिष्ट्य केलं आहे. आणि 9 आहे वर्गीकरणात्मक व्याख्या. डॉक्टर मार्शल यांची व्याख्या ही वर्गीकरणात्मक आहे. भौतिक व अभौतिक साधन, कल्याण व अकल्याण, वैयक्तिक व सामाजिक प्रयत्न अशी वर्गवारी करून डॉक्टर मार्शल यांनी व्याख्या स्पष्ट केली आहे. म्हणूनच त्यांची व्याख्या
वर्णिकत्व आहे असे म्हटले आहे. नंबर 10 वैशिष्ट्य आहे विस्तृत व्याख्या. डॉक्टर मार्शल यांनी अर्थशास्त्राची व्याख्या फार लांबलचक किंवा विस्तृत अशी आहे, म्हणूनच विस्तृत व्याख्या हे तिचे आणखी एक वैशिष्ट्य सांगितले जाते. म्हणून डॉक्टर मार्शल यांची व्याख्या हे कल्याण स्वरूपाची आहे. आपण डॉक्टर मार्शल यांची व्याख्या पाहिली, डॉक्टर मार्शल यांच्या व्याख्येचे वैशिष्ट्ये पाहिले. मग याच्यानंतर डॉक्टर मार्शलच्या व्याख्येवरील ज्या नवसनातनवादी अर्थशास्त्रज्ञ आहेत, उदाहरणार्थ जॉन रॉबिन्स हे जे अर्थशास्त्रज्ञ आहेत, नवसनातनवादी अर्थशास्त्र आहेत. ह्या नवसनातनवादी अर्थशास्त्राने केलेल्या टीका ह्या उद्याच्या प्लेटमध्ये बघू.